नो, तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. जाणीवपूर्वक हा संदेश देताना मी गाडी एका बाजूला थांबवली आणि गाडी एका बाजूला थांबवून मी हा संदेश तुम्हाला देतो आहे. तुम्ही सर्वांनी काल सेलिब्रेशन केलं असेल, सर्वांनी उत्सव साजरा केला असेल, सर्वांनी नवीन वर्षाला स्वागत करत असताना, स्वीकारत असताना जुन्या वर्षाला पण निरोप दिला असेल आणि यावेळेला काही आपण सेलिब्रेशन करतो. निश्चितपणे सेलिब्रेशन करत राहा. फक्त मी इतकं सांगेन की सेलिब्रेशन जीवनातलं सर्वात मोठं सेलिब्रेशन काय असतं, तर जीवनातलं सर्वात मोठं सेलिब्रेशन आपण जिवंत आहोत हेच सर्वात मोठं सेलिब्रेशन असतं. आपला श्वास सुरू आहे हाच सर्वात मोठं सेलिब्रेशन असतं. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये छोटे छोटे आनंद शोधत राहा. अगदी रस्त्याने चाललात, चहा प्यावासा वाटला चहा प्या, पावसात भिजावासं वाटलं पावसात भिजा, गाणी ऐकावीशी वाटली कधीतरी मुकेशची गाडी ऐका, लता दीदीची गाडी ऐका, कधीतरी गझल ऐका, कधीतरी भाऊसाहेब पाटणकरांच्या शायऱ्या ऐका, कधी वाटलं चित्रपट बघू तर चित्रपट बघा, कधी वाटलंच तुम्हाला की सहज अगदी फेरफटका मारून तर फेरफटका मारा, कधी वाटलं तुम्हाला पाणीपुरी खावीशी तर पाणीपुरी खा. छोटे छोटे जे आनंदाचे इमले आहेत ना, ते इमलेच मोठी इमारत उभी करत असतात. आणि आनंदाचे हे इमले जे आहेत ना, या इमल्यातून निर्माण झालेली मोठी इमारत हीच जीवनाला समृद्ध करत असते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, समृद्ध राहा आणि येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं आणि खूप खूप यशाचं जावं. धन्यवाद.